मंगरुळजवळ येथील प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेच्या ग्राउंड परिसरातून समृद्धी महामार्ग गेलाय। समृद्धी महामार्गामुळे आदिवासी आश्रमशाळेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। या विरोधात शाळेचे अध्यक्ष मतीन भोसले यांनी आंदोलन सुरू केलं आहे। समृद्धी महामार्गाच्या कामासाठी मंगरुळजवळ येथील प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळा पाडण्यात आली आहे, उद्ध्वस्त करण्यात आली आहे। या विरोधात प्रश्नचिन्ह आश्रमशाळेचे अध्यक्ष मतीन भोसले यांनी धरणं आंदोलन सुरू केलं आहे। स्वच्छतागृह, वाचनालय, वर्गखोल्या, विहिरी, बोरवेल, खेळाचं मैदान, अभ्यासाचे ओटे, वस्तू संग्रहालय, संरक्षण भिंत, विहिरी, पाईपलाईन असे सारे होते। 2014 ते 15 या दरम्यान 77 लाख रुपये खर्च करून लोकवर्गणीतून हे बांधकाम करण्यात आलं होतं। हे बांधकाम उद्ध्वस्त करण्यात आलं आहे। समृद्धी महामार्गाचं काम व रस्त्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून ड्रिलिंग मशीन, JCB मशीन व बुलडोझर मशीनने खोदकाम सुरू असल्यामुळे प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेच्या इमारतीच्या बाहेरच्या भिंतीला PVC पाईपलाईनला सपोर्ट देण्यासाठी लावलेला 6 फूट उंचीचा सिमेंट कॉन्क्रीटचा पिल्लर मशीनचे हादरे बसल्याने पडला। यामध्ये एक चिमुकली विद्यार्थिनी दबली व तिला गंभीर दुखापत झाली। आज दिनांक 5/3/2020 पासून समृद्धी महामार्गाचं काम जलद गतीने सुरू केलेलं आहे। कलेक्टर साहेबांनी विजिट दिल्यानंतर कलेक्टर साहेबांच्या आदेशाचं पालन सुद्धा करीत नाही। समृद्धी महामार्गाची हे जे NCC कंपनी आहे त्या कंपनीमुळे पूर्णच्या पूर्ण भिंत हादरून राहिल्या। ड्रिलिंग मशीनच्या माध्यमातून चारही भोवतालकडून कामं सुरू झालेली आहे आणि म्हणून ते पिल्लर एक कोसळला आणि त्या पिल्लरमध्ये 3 मुली जखमी झाल्या, एक मुलगी दगावली आणि त्या दगावल्यामुळे माझ्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आणि म्हणून आज या ठिकाणी समृद्धी महामार्गाच्या बाजूला बेमुदत धरणे आंदोलन अशासाठी केलेलं आहे का मुलांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे। पाण्याची समस्या, विजेची समस्या, पुन्हा जेवणाची समस्या सुद्धा पाण्यामुळे निर्माण झालेली आहे आणि म्हणून यासाठी मुलांचं सुखरूप जीवन आणि चांगल्या दर्जाचं शिक्षण द्यावा याच्यासाठी माझी धडपड आहे। तिला रुग्णालयात भरती करण्यात आलं, त्यानंतर तिचा मृत्यू झाला। समृद्धी महामार्ग शाळेच्या प्रकल्पापासून 20 फूट अंतरावर असून तेथे समृद्धी महामार्गासाठी वाहनातून रेती, सिमेंट, मुरुम यांची वाहतूक सुरू असल्याने विहिरीच्या पिण्याच्या पाण्यामध्ये रेती, वाळू, सिमेंट मिसळलं जात आहे। त्यामुळे पाणी प्रदूषित होत आहे। पाण्याचे प्रदूषण होत असल्याने 70 ते 80 विद्यार्थ्यांना श्वसनाचे आजार व त्वचा रोग जडले आहेत। शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं आरोग्य बिघडतंय। समृद्धी महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी मयत विद्यार्थिनी भारती सज्जूलाल बेलसरे या कोरकू जातीच्या आदिवासी मुलीच्या आईवडिलांना नुकसान भरपाई म्हणून 10 लाख रुपये रक्कम देण्यात यावी। समृद्धी महामार्गामध्ये शाळेच्या प्रकल्पाचं उद्ध्वस्त झालेलं बांधकाम पुन्हा नव्याने करून द्यावं अशी भूमिका घेऊन आदिवासी आश्रमशाळेचे अध्यक्ष मतीन भोसले हे बेमुदत धरणं आंदोलन करत आहेत आणि त्या अनुषंगानं आज 70 ते 80 मुलं खोकला, खाज, पोटदुखी, वांती अशा रोगामध्ये पिछाडलेले आहे आणि म्हणून या समृद्धी महामार्गामुळे पहिले पुनर्वसन करून देण्यात यावी असे सुद्धा आदेश झाल्यानंतर सुद्धा मनमानी कारभार या NCCचे मालक आणि NCCच्या कंपनीचा झालेला आहे आणि म्हणून कलेक्टर महोदयांनी सांगितलं होतं का जे पाण्याची समस्या आहे ते तात्काळ निवारा राहण्याचा, पुन्हा वीज हे सुद्धा तात्काळ तयार करून देण्यात यावी, पण तरीसुद्धा त्यांनी काही केलेलं नाही। 70 80 मुलं तबेजीव त्यांच्या खराब होऊन काही मुलं त्यांच्या आईवडिलांसोबत गेलेले आहे 1-2 दिवसामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये काही जे बिल्डिंगा आहे वाचलेल्या त्या बिल्डिंगाला सुद्धा ड्रिलिंग मशीनचे हादरे बसलेले आहे आणि आता प्रश्नचिन्हमध्ये 471 मुलं आहे ज्याला की आईवडील नाही, ज्याचे आईवडील लाईफ सजेमध्ये आहे, कोणाकोणाचे आईवडील पोलिसाच्या अत्याचाराने मरण पावलेले आहे। असे मुलं मी
राज्याने राज्याच्या बाहेरून जमा करून आणलेले आहे आणि त्या मुलांचं आज भवितव्य अंधारामध्ये आहे. म्हणून या ठिकाणी त्या मुलांचा प्रश्न घेऊन मी बेमुदत धरणे आंदोलन करीत आहे. या आदिवासी आश्रमशाळेमध्ये 471 मुलं शिक्षण घेत आहेत. प्रशांत झोपाटे, विदर्भ न्यूज, मंगरुळचवाळा.